सचिन अहिर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आता या चर्चेमध्ये सहभागी झाले। सचिन अहिरजी खूप खूप स्वागत आपलं। काय आकडे बघून काय बोलतात जी घसरगुंडी झाली हा मी आल्यावर वाढेल असं वाटते। तुम्ही नाही हे ट्रेंड्स आहेत। आपण आता काही भागामध्ये 4था राऊंड आहे, काही एरियाजमध्ये 6वा राऊंड पण झालेला आहे। मला वाटते अजून काय माघार घेण्यासारखी परिस्थिती नाहीये। बघूया आगे देखीए होता है क्या। पण एक गोष्ट नक्की आहे की जर हा ट्रेंड आणि हा जर कंटिन्यू राहिला तर हा सर्वांना शॉकिंग आहे। मला वाटतं आमच्यापेक्षा जास्त महायुतीला शॉकिंग आहे। ह्याचाही संशोधन करण्यासारखा विषय होणार आहेत, पण त्याची चर्चा मला वाटते अंतिम स्तरावरती केलेली बरी राहील। पण आता म्हणजे आम्हालाही काहीच नाही, राष्ट्रवादीला काही नाही, हे जे असे चित्र जर दाखवण्याचा प्रयत्न होत असेल, म्हणजे ट्रेंड येत असेल, तर मला ते सांगता येणार नाही की काय नेमकं घडलेलं आहे, त्याचंही विश्लेषण करावं लागेल। ते संजय राऊत म्हणाले तसं गडबड झाली वगैरे असं नाही ना म्हणणं तुमचं? आता ते आता लगेच म्हणता येणार नाही। आता ते काय बोलले मी ऐकलं नसल्यामुळे मला जास्त त्याच्याबद्दल बोलता येणार नाही। तुम्ही सोयीस्करपणे सध्या ते माझं मी ऐकलंच नाही त्यांचं। मी स्टुडिओ टू स्टुडिओ आहे, मी नीलमताईंच्या मागेच आहे। कधी ते माझ्या मागे आहेत, कधी मी त्यांच्या मागे आहे। हा सभागृह एक आणि हा सभागृह एक असं। ताईंनी एवढ्या ज्या सूचना ताईंनी आता जे सांगितलं एवढ्या सूचना आमच्यावर असताना जर केलं असतं तर आम्हाला किती फायदा झाला। ऐकलं नाहीत तुम्ही म्हणून इतका उद्रेक झाला। आता जाऊ द्या, ते विषय न बोललेलं बरं। ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी आता आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले दूरदृश्य प्रणालीद्वारे। यदू जोशी सर, खूप खूप स्वागत। धन्यवाद। बर, राजकीय पक्षांनाही हे आकडे अपेक्षित नव्हते, मग महायुती असू देत अथवा महाविकास आघाडी असू देत, वेगवेगळ्या अर्थांनी। राजकीय पत्रकारांना सुद्धा मला वाटतं हे आकडे अपेक्षित नव्हते। नाही, एवढे नव्हते। महायुतीची सत्ता येईल असं वाटत होतं, परंतु माझ्या कार्यालयाला देखील मी 145 पर्यंत आकडा सांगितला होता, पण आता तो 200च्या पार जाताना दिसतोय। त्याच्यामुळे माझ्यासाठी हा म्हणजे धक्कादायकच निकाल आहे। पण ते ईव्हीएम मध्ये अडाणी घुसले वगैरे हे तर काही मला खरं वाटत नाही। पण महाराष्ट्रातली जनता जी आहे ती ईव्हीएम मध्ये घुसली आणि त्यांनी कौल दिला असं माझं मत। आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस, मी सचिन सावंतांचे मगाशी ऐकत होतो, काँग्रेसचा पहिला पराभव तेव्हाच झाला होता जेव्हा काँग्रेसने 101 जागा घेतल्या। त्याच वेळी आपण भाजपचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण विचार करत होतो की 153 जागांपैकी भाजपला किती जागा मिळतील, आणि आपण काँग्रेसचा विचार करतो तेव्हा विचार करत होतो की 101 पैकी किती मिळतील। इथेच 50 जागांनी काँग्रेस भाजपपेक्षा 50 जागांनी कमी झाली। हा काँग्रेसचा युद्धाच्या आधीच झालेला पराभव होता। त्याच्यामुळे 87 जागा शरद पवारांच्या पक्षांनी घेतल्या। स्पष्टपणे दिसत होतं की त्यांच्या पक्षातले 25 ते 30 असे उमेदवार आहेत की जे हमखास हरतील, तरी त्यांनी त्या जागांचा आग्रह याच्यासाठी केला असावा की ही वॉन्टेड टू रेस्ट्रिक्ट काँग्रेस, आणि काँग्रेस त्याला बळी पडलं असं माझं मत आहे। ओके, म्हणजे जागा वाटपामध्येच महाविकास आघाडीची हार बऱ्यापैकी निश्चित झाली होती असं तुमचं म्हणणं आहे? हा, म्हणजे काँग्रेसनी स्वतःचा जे लोकसभेमध्ये इतका चांगला परफॉर्मन्स असूनही काँग्रेसनी 101 जागांवर स्वतःचं समाधान कसं करून घेतलं हा मोठा प्रश्न आहे। पण आता मग प्रश्न असा आहे की 101 जागा घेऊनही आता 21 जागांचीच आघाडी दिसतीये, मग 150 जागा दिल्या असत्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिल्या असत्या तर काय? हो, पण महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षांची ती अवस्था झालेली आहे। परंतु ऍटलिस्ट काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी 4 झाला असता, पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा झाला असता। आणि काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष स्वतःला एवढा रेस्ट्रिक्ट करून घेतो, एवढा मर्यादित करून घेतो, याचं आश्चर्य वाटलं होतं। दुसरं असं की महायुतीचा जो विजय आहे तो बेसिकली लाडकी बहीण, त्या निवडणुकीपूर्वी जे मोठ्या प्रमाणात लाखो किट्स वाटण्यात आले घरगुती उपयोगाचे, त्याची किंमत एकेकाची किंमत 18,000 रुपये होती, आणि घरगुती वापराचं साहित्य त्याच्यामध्ये होतं। याच्याशिवाय ज्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा वर्षाव या महायुती सरकारने केला गेल्या 6 महिन्यामध्ये, लोकसभेच्या निवडणुकीतल्या पराभवापासून त्यांनी जो धडा घेतला आणि त्याला ते खड्डे बुजवण्यासाठी काय काय करता येऊ शकेल याचे जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले, ते प्रयत्न इतके उपयोगी आज त्यांना सिद्ध झालेले आहेत की ते 200च्या पार गेलेले दिसतात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक पब्लिकचा सीएम म्हणून इमेज ही देखील महायुतीला खूप कामास आली। राजकारणामध्ये माझं असं वाटतं की एकेकाळी इंदिरा गांधींचा इतका टोकाचा द्वेष झाला की त्यांना जेव्हा अतिरेक्यांनी मारली गोळी तेव्हा अर्ध्या पाऊण तासामध्ये, मी तेव्हा लहान होतो, पण
तेव्हा अर्ध्या पाऊण तासामध्ये असं पसरवलं गेलं की या बाईंना ना स्वतःचं पॉलिटिकल हे खूप करून घ्यायचं आहे, म्हणून त्यांनी कदाचित स्वतःच गोळी मारून घेतली असेल. म्हणजे इथपर्यंत टोकाचा त्यांच्याबद्दलचा द्वेष त्यावेळी केला. तुम्ही हे समजून घ्या, ज्या राजकारणामध्ये ज्या नेत्याचा द्वेष होतो तो नेता मोठा होतो. देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या परफॉर्मन्सनी हे सिद्ध केलेलं आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष फडणवीसांच्या देशाचा अजेंडा राबवत होते, तो पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे. पण मग हे आपण मान्य केलं पाहिजे, जर हे आकडे आपल्याला दिसत असतील किंवा हे आकडे कायम राहणार असतील तर एक गोष्ट मान्य करावी लागेल की ज्या हायपर लोकल गोष्टींबद्दल आपण म्हणत होतो त्यांच्याही पेक्षा लाडकी बहीण हिचा राज्यव्यापी परिणाम झालेला आहे. बटेंगे तो कटेंगे सारखेचे नारे दिले होते, ज्याच्यामधून धार्मिक पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न झाला होता, तोही काही प्रमाणामध्ये यशस्वी झालेला दिसतोय. कारण जर लँडस्लाइड विक्ट्री असेल तर मग हायपर लोकल मुद्द्यांपेक्षाही राज्यव्यापी मुद्देच महत्वाचे ठरले असं म्हणावं लागेल. आणि तसं जर असेल तर मग या दोन मुद्द्यांनी या निवडणुकीमध्ये बाजी मारली असंही म्हणावं लागेल. कारण महायुतीचे सध्याचे आकडे हीच परिस्थिती सांगतात. अर्थात याच्यासाठी फक्त इतकंच एक्सप्लेनेशन आहे का की याहीपेक्षा अजून तज्ज्ञांच्या बाबतीत वेगवेगळी मतं आहेत, राजकीय विश्लेषकांची मतं काय आहेत, राजकीय पक्षांचे जे प्रवक्ते आहेत त्यांची मतं काय आहेत हेही जाणून घ्यायचे. आणि या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी माझे सहकारी आता माझ्यासोबत येत आहेत. विनोद तळेकर आता आपल्या सोबत येत आहेत. या विनोद. धन्यवाद कविता. आपण बघतोय की आज सकाळपासून निकालाचं निवडणुकीचं विश्लेषण आपण करतोय आणि या सगळ्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी एक मुद्दा आहे, तो म्हणजे महायुतीने जवळपास लँडस्लाइड हा शब्द मगाशी राहुलने जो वापरला, लँडस्लाइड विक्ट्री जवळपास मिळाल्याचं या निकालातनं स्पष्ट होत आहे. राहुल, हा मुद्दा जो आहे भाजपसाठी हा विजय जसा महत्वाचा होता तसाच भाजपसाठी पुढची 5 वर्ष महत्वाची असणार आहेत. या 5 वर्षात भाजपची स्ट्रॅटेजी काय असू शकते? कारण आता गेल्या 5 वर्षात भाजपला सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा ड्रायव्हिंग सीटवर बसण्याची संधी मिळाली नव्हती. या पुढच्या 5 वर्षासाठी भाजपचं प्लॅनिंग काय असू शकतं हे आकडे पाहिल्यानंतर? जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार केला आणि भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरते आणि नंतर सोडून दिले, हा जर मुद्दा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्षात नाही घेतला तर मग कदाचित देवेंद्र फडणवीस यांचं फार उत्तम कमबॅक होईल. जसं यदूंनी आता मुद्दा मांडला, हे खरं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वैयक्तिक पातळीवरती पण बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की ज्याला आपण अगदी द्वेषाच्या पातळीवरती पण त्या गोष्टी जाताना दिसल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही घडली असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची जे परसेप्शन होतं ते सुधारलं. आणि मी मगाशी जे म्हणालो की जर मराठा समाज आहे, कारण ह्याचं पोस्टपोल अनालिसिस खूप वेगवेगळ्या पातळीवरती होणार आहे आणि त्यातला महत्त्वाचा घटक असणार तो मराठा समाजाने त्यांना मतं दिली की नाही. जर ती दिलीत असं दिसलं तर मग मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल. एवढ्या जागा आल्यानंतर भारतीय जनता पार्टी काही स्वतःचं पद सोडणार नाही. पण आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आले. एकनाथ शिंदेंचा ज्या पद्धतीचा चेहरा वावर होता तो आश्वासक हळूहळू बनत गेला. कारण मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचं संवर्धन झालेलं आहे, भले त्यांच्या आजूबाजूच्या असलेल्या आमदारांचं झालेलं नसेल. तो घटक लक्षात ठेवायला हवा. ही युती खूप चांगल्या पद्धतीने मिंगल झाली, कारण अजित पवार यांना बरोबर घेतल्यानंतर त्यांची मतं आपल्याला मिळत नाहीत अशा पद्धतीचं पोस्टपोल लोकसभा निवडणुकीनंतरचं विश्लेषण होतं. अजित पवार यांनी सातत्यानं ही भूमिका घेतली ह्या प्रचारामध्ये की मी जरी या महायुतीचा घटक पक्ष असलो आणि आपण आता जरी पूर्णपणे भगवा हा गोष्ट दाखवत असलो तरी अजित पवार यांची स्वतःची मतं त्यांच्याबरोबर राहिली. एकनाथ शिंदे यांनी हे सिद्ध करून दाखवलं की जनतेच्या दरबारामध्ये शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे. या सगळ्याचा विचार करता भारतीय जनता पार्टी आपलं राजकीय व्यवस्थापन आस्थापन करेल. पण एक आहे की 2014-2019च्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टीला हा जो विजय मिळालेला आहे तो महाराष्ट्राच्या आगामी राजकारणावरती दीर्घकाळ परिणाम त्यांना सुद्धा नवसंजीवनी देणार आहे. ताईंना